नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. 10th SSC बोर्डचा उद्या शेवटचा पेपर आहे भूगोलाचा. 1.5 दिवस आपण व्यवस्थित प्रिपरेशन करतो आहे. प्रत्येक क्वेश्चन टाईपनुसार प्रिपरेशन केलं. नकाशा, त्याच्यानंतर कारणे द्या, सविस्तर उत्तरे द्या, सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स व्यवस्थित बघितले. आता वेळ आहे पेपर प्रेझेंटेशन समजून घेण्याची. रिझन असं आहे की भूगोलाच्या पेपरमध्ये कमी लिहायचं आहे, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जास्त आहेत. त्यामुळे प्रेझेंटेशन जर व्यवस्थित असेल, खाडाखोड कमी असेल, स्टेन्सिलचा पुरेपूर वापर केलेला असेल तर आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळू शकतात. आणि या विषयासाठी आपण 40 आउट ऑफ 40चा गोल ठेवला आहे. त्यामुळे आपल्याला ते अचीव करायचं आहे, एनी कॉस्ट अचीव करायचं आहे. मग त्यासाठी आत्ता पेपर प्रेझेंटेशन जसं सांगतो आहे अगदी त्याच पद्धतीने एक्झाममध्ये फॉलो करताल नक्की. चला, आता काही महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत बघा. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स खूप जास्त असल्यामुळं प्रश्न नीट वाचा, समजून घ्या, विचार करा आणि नंतर उत्तर लिहा. वेळ तुम्हाला खूप मिळणार आहे, लिखाणाचं काम खूप कमी आहे. ठीक आहे. नंतर शक्य असेल त्या प्रश्नांमध्ये स्टेन्सिलचा वापर करायचा आहे. आता स्टेन्सिल कशी वापरायची, कुठल्या क्वेश्चनमध्ये वापरायची त्याबद्दल व्हिडिओ आला होता. जर नसेल बघितला तर तो व्हिडिओ बघून घ्या, नक्की तुम्हाला एक्झाममध्ये कामाला येईल. नंतर एक सिंपल गोष्ट, 2 गुणांसाठी 4 मुद्दे, 3 गुणांसाठी 6 मुद्दे आणि इथं 4 गुण पाहिजे. 4 गुणांसाठी 8 मुद्दे. म्हणजे हे जे उत्तर असणार आहे हे अराऊंड तुमचं 1 पेज तरी झालं पाहिजे. कुठं असतं हे, सविस्तर उत्तरे लिहा. त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 1 पेज उत्तर लिहायचं आहे, हे डोक्यात फिक्स ठेवताल. कळलं? चला, आता व्यवस्थित बघा. तुमचं फ्रंट पेज असणार आहे. आता मार्च 2025 पेपर घेतला होता. व्यवस्थित या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे स्टेन्सिल आपण वापरू शकतो. त्यामुळं स्टेन्सिल बिंदास घेऊन जा, तुम्हाला कोणीही अडवणार नाही. आता पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न. पहिला प्रश्न तर फिक्स असतो, विधाने पूर्ण करा. दुसरा प्रश्न चेंज होईल, तिसराही प्रश्न चेंज होईल. कुठले कुठले टाईप्स येतात सांगितले होते. जसा टाईप असेल त्या पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आता या ठिकाणी बघा, वेगळा गट ओळखा. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्हच आहे. त्यामुळं आधी प्रश्न लिहावा लागेल आणि नंतर उत्तर लिहावं लागेल. प्रश्न लिहावा लागेल आणि नंतर उत्तर लिहावं लागेल. त्याचप्रमाणे पुढं क्वेश्चन नंबर 3 बघा. ह्याच्यामध्ये चुकी बरोबर सांगायचं होतं. मग या ठिकाणी विधानं लिहूया, टाईम आहे ना आपल्याकडं. मग विधानं लिहून मग चुकी बरोबर लिहा. नंतर पुढचा प्रश्न येतो मॅपवाला आणि हे मॅप रिडिंगवाला. उत्तर कसे लिहायची नीट समजून घेऊ. बघा, प्रश्न पहिला व्यवस्थित प्रत्येक पेजवरती प्रत्येक प्रश्न आला पाहिजे. प्रॉपर स्टेटमेंट लिहिलं, उत्तर लिहिलं, स्टेटमेंट लिहिलं, उत्तर, स्टेटमेंट, उत्तर, स्टेटमेंट आणि उत्तर. व्यवस्थित प्रत्येक प्रश्न झाला की 2-2 लाईनी मारत चला, म्हणजे प्रेझेंटेशन चांगलं होईल. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, व्यवस्थित प्रश्न लिहिला, उत्तर, प्रश्न, उत्तर, प्रश्न, उत्तर, प्रश्न आणि उत्तर. प्रत्येक पेजवरती नवीन प्रश्न. नंतर प्रश्न क्रमांक 3 चुकी बरोबर होतं. व्यवस्थित विधान लिहिलं, उत्तर, 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 परत उत्तर लिहिलं, व्यवस्थित उत्तर आलं. कळलं? प्रश्न लिहायचा आणि मग उत्तर लिहायचं. नंतर पुढचा प्रश्न येतो मॅपवरचा. आता मॅपसाठी तुम्ही डायरेक्टली ड्रॉ करू नका. अगोदर आन्सर शीटमध्ये क्वेश्चन नंबर टाका, हे सगळे पॉईंट्स लिहा आणि नंतरच मॅपमध्ये फिलअप करताल. आता तो मॅप कसा फिलअप करायचा ते समजून घ्या. लिहिताना क्वेश्चनचं हेडिंग आलं पाहिजे व्यवस्थित. नंतर सगळे पॉईंट मेन्शन करा. आता हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला पेन्सिलनी फिलअप करायचे सगळे. ठीक आहे, हे पेन्सिलनी फिलअप करायचे. पण सूची करताना हे जे लिहिलेलं आहे ना हे पेनाने लिहायचं आहे. कळलं? नक्की परत एकदा ऐका. हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्ही पेन्सिलने लिहिणार आहात आणि हे जे काही आहे हे तुम्ही पेनाने लिहिणार आहात. म्हणजे सूची जी आहे ती पेनाने लिहायची आणि त्याच्यामध्ये हे जे भरलेलं आहे सिम्बॉल्स हे तर पेन्सिलनीच भरणार आहात. डाऊट क्लिअर झाला? दोघा-तिघांना डाऊट होता, मिटला. चलो, आता ह्याच्यानंतर नकाशावरील प्रश्न उत्तरे एकूण 5 असतात. त्याच्यामधले आपल्याला 4 लिहायचे असतात. व्यवस्थित उत्तराचं हेडिंग टाकायचं. पहिल्याचं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर, तिसऱ्याचं आणि चौथ्याचं उत्तर लिहून मोकळं व्हायचं. समजलं? चला, ह्याच्यानंतर पुढं प्रश्न 5वा आणि 6वा. प्रश्न 5वा असतो भौगोलिक कारणे लिहा. या ठिकाणी जर तुम्हाला स्टेन्सिल वापरायची असेल तर ज्या प्रश्नांमध्ये टेन्सिलचा वापर होतो तोच प्रश्न निवडताल आणि तोच लिहिताल आणि टेन्सिलनी जे पॉईंट आहेत म्हणजे प्रदेश आहेत, ठिकाणं आहेत, नद्या असतील
ते दाखवण्याचा प्रयत्न करा. नंतर प्रश्न 6 ह्या ठिकाणी आलेख काढायचा आहे आणि पुढं असतो आलेख वाचन करायचं आहे. माझं सजेशन असं राहील की हे करा, हे पटकन होतं, इथं काही किचकटपणा नाही येणार. कारण या ठिकाणी 6 प्रश्न असणार आहेत आणि उत्तर जरा जरी चुकलं तरी एखादा मार्क जाईल, पण या ठिकाणी एकही मार्क नाही जाणार, त्यामुळे हाच क्वेश्चन अटेम्प्ट करताल. आता कसं लिहायचं ते बघूया. बघा, कारणे द्या. व्यवस्थित 6 मुद्द्यांपेक्षा जास्त मुद्दे आले पाहिजेत. कमीत कमी 6 मुद्दे. एक मुद्दा आपला अर्धा मार्कांसाठी असणार आहे, त्यामुळं त्या दृष्टीनेच प्रश्न सिलेक्ट करताल. नंतर पुढं बघा, आलेख. जो आलेख तुम्हाला मिळणार आहे त्या आलेख पेपरवरती तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा असतो, त्यामुळं तो सगळा डाटा फिलअप करून मगच तुम्ही आलेख काढणार आहात. आलेख काढताना व्यवस्थित हेडिंग आलं पाहिजे, या ठिकाणी प्रमाण आलं पाहिजे, अक्षांची नावं आली पाहिजेत, अक्षांवरती काय इंडिकेट केलं आहे ते आलं पाहिजे आणि मगच ड्रॉ करायला घ्या. तुम्ही काय करता, गडबडीमध्ये सगळं लिहिता, ग्राफ ड्रॉ करता, पण हे जे मुद्दे आहेत महत्त्वाचे, ज्यांना खरे मार्क असतात तेच आपण स्किप करतो. त्यामुळे ते स्किप करायचं नाही. आधी प्रमाण लिहायचं, अक्षांना नावं द्यायची, व्यवस्थित वर्षे, साक्षरता टक्केवारी, सगळं स्केल लिहायचं आणि नंतरच लिहायला सुरुवात करायची. कळलं? समजलं? ह्याच्यानंतर पुढं बघा, त्याच्यावरती पण प्रश्न उत्तर असणार आहेत. 3 प्रश्न उत्तर असतात. व्यवस्थित उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नाचा नंबर टाकायचा, उपप्रश्नाचा नंबर टाकायचा, उत्तरे हेडिंग टाकायचं, लिहायला सुरुवात करायची. डन. नंतर प्रश्न क्रमांक 7, सविस्तर उत्तरे लिहा. आता ह्याच्यामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एक प्रश्न जो असणार आहे जो विचार करून लिहायचा आहे, जसं की ठीक आहे, मनाने लिहायचा आहे, पण पुस्तकी भाषा पाहिजे. एक प्रश्न जो असणार आहे तो 2 देशांवरती येणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी 2ही प्रश्न 2 देशांवरती आलेले आहेत, पण तुमच्या ठिकाणी थोडी गोष्ट चेंज होईल. पण लिहिताना उत्तर एकदम मुद्देसूद लिहायचं. आता ह्यातला प्रश्न मी घेतलेला नाही आहे, प्रश्न वेगळा घेतलेला आहे. बघा, ज्या प्रश्नांमध्ये स्टेन्सिलचा वापर होतो तो प्रश्न सिलेक्ट करायचा आणि लिहायचा. आता ह्या प्रश्नांमध्ये कुठं स्टेन्सिलचा वापर होत नाही आहे, मग नसेल होत तर बळजबरीने पेन्सिलचा वापर करू नका. पण जर खरंच होत असेल, प्रदेशांची नावं असतील, ठिकाणांची नावं असतील, नद्यांची वगैरे नावं असतील, विभागांची नावं असतील, तर अवश्य वापर करा. व्यवस्थित एका पेजवरती उत्तर येऊन द्या, एका पेजवरती स्टेन्सिल राहून द्या, म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन एकदम व्यवस्थित होऊन जाईल. समजलं? नक्की. प्रत्येक प्रश्न कसा लिहायचा, जे डाऊट्स होते ग्राफबद्दल, त्यानंतर मॅप प्लॉटिंगबद्दल म्हणजे नकाशा भरण्याबद्दल सगळे क्लिअर झाले. उत्तर किती लिहायचं आहे, नंतर प्रश्न कसे असले पाहिजेत, सगळं समजलं प्रत्येकाला. उद्या तुमचा शेवटचा पेपर आहे. व्यवस्थित पेपर लिहा. एकूण एक मार्क महत्त्वाचा आहे. जेवढी वर्षभर मेहनत केलेली आहे भूगोलासाठी आणि आत्ता 1.5 दिवसामध्ये तुम्ही जी मेहनत केलेली आहे ती मेहनत उद्या उतरवायची आहे. आणि उद्याचा पेपर हा तुमचा एकदम गेम चेंजर असणार आहे. मागचा जो काही मार्कांचा बॅकलॉग असेल तो भरून काढण्यासाठी उद्याचा पेपर खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं आत्ता अजिबात टाईमपास करू नका. व्यवस्थित सांगितलेले प्रिव्हियस व्हिडिओज नीट बघून घ्या. मॅपवाला व्हिडिओ बघा, नकाशावाला, सहकारण स्पष्ट करा म्हणजेच भौगोलिक कारणे द्या, त्याच्यानंतर पुढं सविस्तर उत्तरे लिहा. सगळे काही व्हिडिओज आलेले आहेत. अजूनही वेळ आहे. व्यवस्थित बघा, समजून घ्या आणि नीट पेपर लिहिताल नक्की. आणि आल्यानंतर सांगा पेपर कसा गेला. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट. पेपर हा इझी असेल, फक्त प्रत्येक प्रश्न वाचा, समजून घ्या आणि नंतरच लिहा. कळलं? चला, व्यवस्थित पेपर लिहा. बाय बाय, ऑल द बेस्ट.